हॅलो, अनिकेत बोरस्ते. अनिकेत बोरस्ते. आवाज येतो सर्वांना? सर आवाज Yes, sir. येतोय सर. अनिकेत बोरसचे नाही वाटतं. नाही का? नाही सर तो. Hello. Good afternoon, student. Am I गुड audible? आफ्टरनून सर. Hello. येस सर. Hello, student. हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना? Yes, sir. हो सर आवाज येतोय. ओके. तर आज आपण वर्कशॉप प्रॅक्टिस, जसं आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये बघितलं होतं बरोबर, तसंच आता आपल्याला दुसरा जो सब्जेक्ट आहे तर तो आपल्याला बघायचा आहे बरोबर. तर त्याचं नाव आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग वर्कशॉप, MEW. जसं आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये जसा वर्कशॉपचा सब्जेक्ट होता, सो सेम सब्जेक्ट इज फॉर युअर सेकंड सेमिस्टर, हॅव्हिंग नेम मेकॅनिकल इंजिनिअरिंग वर्कशॉप. सो ॲब्रिव्हिएशन ऑफ अवर सब्जेक्ट इट इज MEW. ठीक आहे. आता मी त्याचं सिलेबस आणि त्याची मार्किंग स्कीम आपण आधी बघू, त्याच्यानंतर त्याच्यात कोणकोणते कंटेंट आपल्याला शिकायचे ते बघू. आफ्टर दॅट प्रत्येक शॉप जे आहेत त्या प्रत्येक शॉपचं इंट्रोडक्शन तुम्हाला ते फॅकल्टी जे आहेत त्या तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतील. ठीक आहे. सो लेट्स सी अवर सेकंड सेमिस्टर सब्जेक्ट हॅव्हिंग नेम मेकॅनिकल इंजिनिअरिंग वर्कशॉप, MEW. My screen is visible. Hello. Give me reply. My screen is visible. Yes, sir. Okay. Yes, sir. Okay. Fine. So this is our subject having name mechanical engineering workshop. Mechanical engineering workshop, semester second, and the code of our subject it is 22010, 22010 असा आपला कोड आहे. आणि जसं तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला तुम्ही वर्कशॉप शिकले आहात, तर त्याचाच ऍडव्हान्स व्हर्जन हे आपलं सेकंड सेमिस्टरमध्ये असणार आहे, ज्याचं नाव आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग वर्कशॉप. तर आता आपल्याला याचं पहिले आपण मार्किंग स्कीम बघू, आणि मार्किंग स्कीम बघितल्यानंतर त्याचा सिलेबस आपण व्यवस्थितरित्या बघू. So let's see the marking scheme of our second semester subject having name mechanical engineering workshop. So dear student, this subject is totally practical based subject. This subject don't have any theory paper. बघा तुम्ही या कॉलम मध्ये जर बघितलं असाल तर थेरी आणि प्रॅक्टिकल असे दोन सेक्शन्स आहेत. सो थेरी सेक्शन पूर्णपणे ब्लँक आहे. याचा अर्थ हा सब्जेक्ट टोटली प्रॅक्टिकल बेस्ड सब्जेक्ट आहे, आणि हा सब्जेक्ट तुम्हाला टोटल 100 मार्क्स साठी असणार आहे. सो 100 मार्क दॅट इज दी वेटेज ऑफ अवर सब्जेक्ट. आता हे 100 मार्क्स कसे डिस्ट्रीब्यूट झालेत बघा. सो दिस डिवाइड इंटू 2 सेक्शन्स, 50 मार्क्स फॉर युअर एंड सेमिस्टर एक्झाम अँड 50 मार्क्स फॉर युअर असेसमेंट. सो 50-50 असे तुमचे 100 मार्क्स डिस्ट्रीब्यूट झाले. आता एंड सेमिस्टर एक्झाम मीन्स व्हॉट. आता इथे बघा 50 मार्क्सच्या पुढे तुम्हाला एक सिम्बॉल दिसेल ज्याचं मिनिंग आहे हॅश, आणि त्या सिम्बॉलचं मिनिंग काय, तर तुमच्या सब्जेक्टला एक्सटर्नल एंड सेमिस्टर एक्झाम आहे. आय रिपीट, एक्सटर्नल एंड सेमिस्टर एक्झाम म्हणजेच काय, तर या सब्जेक्टमध्ये
तुमचे बाकीचे जे काही कॉलेजमधले शिक्षक असतील ते आपल्या कॉलेजमध्ये येऊन तुमची ओव्हरऑल घेतील किंवा तुमचं प्रॅक्टिकल जे आहे ते परफॉर्म केलं जाईल. समजा आता फिजिकली जर समजा कॉलेज चालू झालं तर तुमचं प्रॅक्टिकल जे आहे ते फिजिकली घेतलं जाईल, आणि जर समजा ऑनलाईन असेल तर मग तुमची ओव्हरऑल होईल, आणि बाहेरच्या कॉलेजचे जे काही शिक्षक असतील तर ते एक्सटर्नल दे विल कंडक्ट युअर एक्सटर्नल एक्झाम, आणि त्यासाठी आपल्याला 50 मार्क त्यांनी दिलेले. ठीक आहे, तर हे झाले आपले एंड सेमिस्टर एक्झाम बद्दल. सो दिस इज द एंड सेमिस्टर एक्झाम. आफ्टर दॅट PA मीन्स असेसमेंट. आता बघा, जसं तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला आपण वर्कशॉप बुक बघितलं होतं बरोबर, तसंच इथे सुद्धा तुम्हाला वर्कशॉप बुक असणार आहे. जसे तुमचे प्रॅक्टिकल कंडक्ट होत आहेत तर लगेच ते प्रॅक्टिकल चेक होतील. तुम्ही जे काही तुमचे रिस्पेक्टिव्ह शॉपचे सर असतील तर त्यांना तुम्ही मेल केलं तर ते तुमचे असाइनमेंट्स किंवा जे काही तुमचं वर्कशॉप बुक असेल ते चेक केलं जाईल. सो द रिमेनिंग 50 मार्क इज फॉर युअर असेसमेंट. तर जे काही तुमचं प्रॅक्टिकल असेल तर त्याच्यासाठी तुमचे प्रॅक्टिकल असेसमेंटसाठी तुम्हाला 50 मार्क असणार. असे 50 मार्क एंड सेमिस्टर एक्झाम आणि 50 मार्क असेसमेंट. सो 50 + 50 100 मार्क्स हा तुमचा सब्जेक्टचा वेटेज आहे. ठीक आहे, आता याच्यात काही अडचण कोणाला? No, sir. आता हे 50 मार्क जे आहेत असेसमेंटचे, तर याच्यात सुद्धा 2 पार्ट मध्ये ते डिवाइड होतात बरोबर. इथे खाली दाखवलंय बघा. सो 60% वेटेज इज फॉर युअर प्रॅक्टिकल असेसमेंट ऑफ प्रॅक्टिकल्स. म्हणजे जे काही आपले वर्कशॉप बुक असेल तर त्याचे 60%, म्हणजे 50 चे 60% म्हटलं तर 30 मार्क जे आहेत हे 30 मार्क्स तुमच्या वर्कशॉपच्या बुकसाठी असणार आहेत. अँड देन 40% वेटेज फॉर युअर मायक्रो प्रोजेक्ट असेसमेंट. इट इज 40% वेटेज. मग 50 च्या 40% म्हणजे किती होतात? 20 मार्क. म्हणजे 20 मार्क तुमच्या मायक्रो प्रोजेक्ट साठी असणार आहेत आणि 30 मार्क तुमच्या प्रॅक्टिकल असेसमेंटसाठी असणार आहेत. तर अशा पद्धतीने 30 + 20 50 आणि 50 + 50 100 असे आपले 100 मार्काचा हा सब्जेक्ट असणार आहे. तर मार्किंग स्कीम मध्ये जर काही अडचण असेल तर विचारू शकता लगेच. हॅलो. नाही सर. हॅलो सर. ठीक आहे, चल. जर मार्किंग स्कीम मध्ये काही अडचण नसेल तर आपण मग पुढे जाऊ. Okay, so this is total marking scheme. After that, let's see द कोर्स आउटकम. म्हणजेच काय, तर हा सब्जेक्ट ज्यावेळेस तुम्ही शिकतायत बरोबर, जसं मी बाकीच्या सगळ्या सब्जेक्टचा आपल्याला कोर्स आउटकम दाखवले होते, तर सब्जेक्ट शिकल्यानंतर तुमच्यामध्ये काय काय तुम्हाला जमणार आहे, म्हणजे तुम्ही काय काय करू शकता बरोबर, तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली आहे. तर काही स्टेटमेंट दिलेले आहेत, दॅट इज कॉल्ड कोर्स आउटकम स्टेटमेंट्स. मग काय काय बघा. फर्स्ट, सिलेक्ट टूल्स अँड मशिनरी अकॉर्डिंग टू जॉब. म्हणजेच काय, तर हा सब्जेक्ट ज्यावेळेस तुम्ही शिकाल त्यावेळेस त्या पर्टिक्युलर जॉब नुसार तुम्ही त्याचे टूल्स, त्याला लागणारी मशिनरी हे तुम्ही सिलेक्ट करू शकाल. ओके, म्हणजे स्टुडंट विल एबल टू सिलेक्ट मशिनरी अँड टूल्स अकॉर्डिंग टू जॉब बघितलं तुम्ही लगेच त्याला लागणारी मशिनरी आणि टूल्स जे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आफ्टर दॅट, सेकंड, यूज हँड टूल्स इन डिफरंट शॉप फॉर परफॉर्मिंग डिफरंट ऑपरेशन्स. म्हणजे वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. फॉर एक्झाम्पल, जसं आता आपण मागच्या सेमिस्टरमध्ये बघितले, शीट मेटल शॉप होता आपला, नंतर फिटिंग शॉप होता, वेल्डिंग शॉप, कार्पेंट्री शॉप. तर वेगवेगळे ऑपरेशन्स असतात, प्रत्येक शॉपमध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स असतात. मग ऑपरेशन नुसार तुम्हाला कोणतं टूल वापरायचं आहे. समजा आता बेंडिंग करायचंय, बेंडिंगसाठी कोणतं टूल वापरणार, हॅमरिंग करायचं, हॅमरिंगसाठी कोणतं टूल. तर असे वेगवेगळ्या शॉपनुसार, वेगवेगळ्या ऑपरेशननुसार तुम्ही टूल्स हे सिलेक्ट करू शकतात. देन, ऑपरेट इक्विपमेंट अँड मशीन्स इन व्हेरियस शॉप्स. मग वेगवेगळ्या शॉपमधले मशिनरीज तुम्ही ऑपरेट करू शकता. म्हणजे जसं वेल्डिंग मशीन आहे, त्याच्यानंतर ड्रिलिंग मशीन आहे बरोबर. तर असे वेगवेगळे मशिनरीज तुम्ही ऑपरेट सुद्धा करू शकता. म्हणजे बघा, फक्त नॉलेज असून चालणार नाही. तर हा सब्जेक्ट तुम्ही शिकले तर तुम्ही यू कॅन एबल टू ऑपरेट दिस मशिनरीज ऑल्सो. आफ्टर दॅट, नेक्स्ट वन इज प्रिपेअर कंपोजिट युटिलिटी जॉब अकॉर्डिंग टू ड्रॉइंग. मग आपण जसं बघितलं की फर्स्ट सेमिस्टरला आपण ड्रॉइंग नुसार वेगवेगळे जॉब आपण बनवले होते, तर या सेमिस्टरमध्ये सुद्धा आपल्याला तसं करायचं आहे. तर प्रत्येक शॉपनुसार तुम्हाला काही ड्रॉइंग दिले जातील आणि त्या ड्रॉइंग नुसार तुम्हाला तुमचा ऑब्जेक्ट जो आहे तो तयार करायचा, म्हणजे तुमचा जो काही जॉब आहे तो तयार करायचा आहे. देन नेक्स्ट,
मेंटेन वर्कशॉप रिलेटेड टूल्स, इन्स्ट्रुमेंट्स अँड मशीन्स. म्हणजे आपण जे काही टूल्स लागणार त्याची आणखी इन्फॉर्मेशन सुद्धा कलेक्ट करू शकतो आणि जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला या सब्जेक्ट मधनं मिळणार आहे. सो दिस ऑल आर द कोर्स आउटकम. म्हणजे हा सब्जेक्ट तुम्ही शिकणार आहात त्याच्यातनं तुम्हाला एवढं टोटल नॉलेज हा सगळं मिळणार आहे. आता आपण याचे कोणकोणते युनिट्स आहेत आपल्याला, म्हणजे त्यात आपल्याला काय काय करायचे आणि कोणकोणते शॉप्स आहेत तर ते आपण बघून घेऊ. मी थोडक्यात इन्फॉर्मेशन देईल. त्याच्यानंतर आपले जे काही सब्जेक्ट टीचर्स आहेत, जे काही फॅकल्टी मेंबर्स आहेत, तर ते तुम्हाला प्रत्येक शॉपनुसार आपल्याकडे फॅकल्टी आहे. तर पर्टिक्युलर शॉपचं फॅकल्टी तुम्हाला त्या त्या शॉप बद्दल इंट्रोडक्शन आणि डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती देणार आहे. सो युनिट नंबर 1, ऍडव्हान्स फिटिंग ऑपरेशन्स. बघा लास्ट सेमिस्टरला आपण फिटिंग शॉप बघितला होता बरोबर, तर तो बेसिक होता. आता इथे काय तुम्हाला ऍडव्हान्स, म्हणजे त्याचं नावातच दिलंय बघा, ऍडव्हान्स फिटिंग ऑपरेशन्स बरोबर. मग वेगवेगळे जे आपण मागच्या सेमिस्टरमध्ये जे बेसिक इन्स्ट्रुमेंट्स बघितले होते, तर या सेमिस्टरमध्ये आपल्याला काही ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट बघायचे आहेत, ऍडव्हान्स ऑपरेशन सुद्धा बघायचे. सो दिस ऑल कम्स अंडर युअर युनिट नंबर 1 हॅव्हिंग नेम ऍडव्हान्स फिटिंग ऑपरेशन मीन्स फिटिंग शॉप. म्हणजे जसं जरी मागच्या सेमिस्टरमध्ये फिटिंग होता तरी या सेमिस्टरमध्ये परत फिटिंग शॉप आहे तुम्हाला. फक्त काय तर याच्यात तुम्हाला ऍडव्हान्स ऑपरेशन जे मागे होते त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स हे तुम्हाला इथे बघायचे बरोबर. सो दिस इज युअर युनिट नंबर 1. कळतंय ना सगळ्यांना? हॅलो. हो सर. Yes, sir. ओके. देन सेकंड शॉप इज स्मिती शॉप. आता स्मिती शॉप काय कन्सेप्ट आहे बघा. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल बघा, मोठमोठे जे काही टूल्स असतील किंवा मग ज्या लोखंडाच्या जे काही वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात, तर हे कसे बनवले जातात. तर काय असतं, एक स्मिती म्हणजे काय असते, एक अशी भट्टी असते बरोबर. तर त्याच्यामध्ये कोळसा किंवा मग लाकूड किंवा वेगवेगळे मटेरियल फायर मटेरियल यूज करून तर ती भट्टी जी असते ती पेटवली जाते, त्याला आपण स्मिती म्हणतो बरोबर. मग या स्मितीमध्ये काय करतात तर लोखंड काय करतात, गरम केला जातो बरोबर, तापवला जातो एक पर्टिक्युलर टेम्परेचर मध्ये. तो रेड हॉट त्याला म्हणतो आपण, रेड हॉट म्हणजेच काय तर तो लाल होईपर्यंत त्याला तापवलं जातो बरोबर. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती काही ऑपरेशन्स करतात. ऑपरेशन्स म्हणजे काय, तर समजा आता एखादं रॉड आहे, सर्क्युलर रॉडला जर आपल्याला समजा एक असं शार्प एजचं टूल तयार करायचं असेल, मग काय करतो आपण, त्याला रेड हॉट होईपर्यंत त्या ब्लॅक स्मिथी शॉपमध्ये तापवतो बरोबर. त्याच्यानंतर त्याला हॅमरिंग करून जो तो सर्क्युलर शेप असेल त्याला आपण एकदम पॉइंटेड शेप करून घेतो, फ्लॅट पॉइंटेड, आणि त्याच्यानंतर त्याचा शेप चेंज करतात बरोबर. अशा पद्धतीने हे ब्लॅक स्मिथी शॉप असतं. वेगवेगळे ऑपरेशन्स, वेगवेगळे टूल्स वापरले जातात. तर या शॉपमध्ये आपल्याला सगळं शिकायचं आहे. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला कसं केलं जातं हे सुद्धा दाखवलं जाणार आहे. आणि तुम्हाला जे काही जॉब करायचे तर त्याचं डेमो कसं केला जातो, तो जॉब कसा केला जातो हे सुद्धा तुम्हाला इथे दाखवलं जाणार आहे. सो दिस इज आवर युनिट नंबर 2 स्मिथी शॉप. आफ्टर दॅट नेक्स्ट वन युनिट नंबर 3. आता युनिट नंबर 3 काय आहे बघा. सो डोमेस्टिक फॅब्रिकेशन वर्क. जसं आपण बघितलं तर मेटल जॉईनिंग बरोबर, हा आपला मागच्या सेमिस्टरचा सब्जेक्ट होता, मेटल जॉईनिंग, त्यालाच आपण वेल्डिंग म्हणतो बरोबर. तर जे तुम्ही बेसिक मागे बघितलं होतं, तर आता इथं काय करायचं आपल्याला, थोडंसं ऍडव्हान्स, म्हणजेच काय तर वेल्डिंगच, पण याच्यातलं ऍडव्हान्स जे आहे ते आपल्याला बघायचंय. तर डोमेस्टिक फॅब्रिकेशन म्हणजे जे काय आपल्या डोमेस्टिक ठिकाणी आपण फॅब्रिकेशन वर्क करतो. तर तुम्ही बघितलं असेल बघा, खिडकी असेल, नंतर आपलं सेफ्टी डोर आपण बसवतो बरोबर, खिडक्यांना जाळ्या बसवतो, किंवा मग कंपाऊंड वॉल असेल तर तिथे आपण ती लोखंडाची जाळी बसवतो. असे वेगवेगळे फॅब्रिकेशन वर्क असतात. तर इथे तुम्हाला काय तर तेच जे आहे ते कसं केलं जातं हे तुम्हाला इथे शिकवलं जाणार आहे बरोबर. वेगवेगळे वेल्डिंगचे प्रोसेस पण तुम्हाला सांगितले जातील. जरी तुम्ही वेल्डिंग फर्स्ट सेमिस्टर मध्ये शिकला आहात तरी इथे तुम्हाला ते परत त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने ऑपरेशन जे आहेत ते करावे लागणार आहेत बरोबर. सो दिस इज अवर युनिट नंबर 3 डोमेस्टिक फॅब्रिकेशन वर्क. देन नेक्स्ट युनिट नंबर 4 ऍडव्हान्स कार्पेंट्री वर्क. ऍडव्हान्स कार्पेंट्री वर्क म्हणजे काय, तर तुम्हाला इथे जसं आपण फर्स्ट सेमिस्टर मध्ये कार्पेंट्री वूड रिलेटेड आपण फर्निचर मेकिंग असं बघितलं होतं बरोबर, हा शॉप, तर सेम त्याच फक्त काय तर ऍडव्हान्स व्हर्जन इथे तुम्हाला कार्पेंट्रीमध्ये जे काही प्रोसेस आपण बघितल्या होत्या तर त्या प्रोसेस प्लस आणि त्याच्यातल्या काही ऍडव्हान्स प्रोसेस या तुम्हाला इथे करायच्या आहेत आणि तुम्हाला जॉब हा तयार करायचा आहे.
तर हा होता आपला चौथा शॉप. अँड लास्ट शॉप नंबर 5. सो शॉप नंबर 5 इज वर्कशॉप मशीन शॉप. आता मशीन शॉप काय बघा, तर इथे तुम्हाला काय असणार आहे, तर टोटल लेथ मशीन आहे. तर लेथ मशीन ही मशीन असते. तर या मशीनवरती आपण वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपण फेसिंग करू शकतो, टर्निंग करू शकतो, टेपर टर्निंग असेल, थ्रेडिंग असेल, ड्रिलिंग असेल, नंबर ऑफ ऑपरेशन्स आपण या मशीन शॉप वरती करू शकतो. आणि डिप्लोमा मेकॅनिकल म्हटलं तर त्याला बेसिक लेथ मशीन ही चालवता यायलाच पाहिजे, बरोबर. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही सेकंड सेमिस्टर मध्ये आहात त्यावेळेस MSBT ने आपल्याला हा शॉप जो आहे, हा शॉप आपल्याला सेकंड सेमिस्टर मध्ये दिलेला आहे, बरोबर. जेणेकरून तुम्ही थोडेसे स्टेबल होतात फर्स्ट सेमिस्टर मध्ये, आणि त्याच्यानंतर सेकंड सेमिस्टर मध्ये तुम्ही मशीन शॉप म्हणजे लेथ मशीन वरती जॉब हा करू शकता, बरोबर. तर या शॉप मध्ये आपल्याला टोटल लेथ मशीनचे सगळी इन्फॉर्मेशन बघायची. लेथ मशीनचे पार्ट्स कोणकोणते असतात ते बघायचे. लेथ मशीन साठी कोणकोणते टूल्स वापरले जातात, त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड सेफ्टी काय काय आहे, त्याच्यानंतर त्याच्यात वरती कोणकोणते ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात. तर हे सगळं आपल्याला या मशीन शॉप वरती शिकायचं आहे, बरोबर. आणि त्याच्या जोडीला आपल्याला जॉब सुद्धा करायचा आहे, बरोबर. तर असं हे टोटल आपले 5 शॉप आहेत. आणि प्रत्येक शॉपचं मी आता तुम्हाला एक बेसिक इंट्रोडक्शन दिलंय, आणि तुम्हाला याच्यातले डिटेल इन्फॉर्मेशन आणि डिटेल इंट्रोडक्शन जे आहे ते आपले प्रत्येक शॉपचे हेड्स जे आहेत ते तुम्हाला देणार आहेत. ठीक आहे. तर आपण पहिले फिटिंग शॉप बघू. तर फिटिंग शॉप मध्ये मागच्या सेमिस्टरला जसं तुम्हाला मिथुन जाधव सर होते, तर तसेच ते जाधव सरच फिटिंग शॉप यावेळेस सुद्धा सेकंड सेमिस्टर मध्ये घेणार आहेत. तर जाधव सर तुम्हाला आता ऍडव्हान्स फिटिंग ऑपरेशन, मग म्हणजे नेमकं मागचा फिटिंग शॉप आणि आत्ताचं फिटिंग शॉप दोघं मध्ये काय काय फरक आहे, कोणकोणते टूल्स वापरायचे आहेत, आणि मागच्या मध्ये काय केलं होतं आणि आता काय करायचंय, तर या सगळ्यातला डिफरन्स जो आहे तो तुम्हाला जाधव सर आता समजून सांगणार आहे. सो जाधव सर, ओव्हर टू यू. थँक्यू स्टुडंट्स. सो जाधव सर, कंटिन्यू. Thank you, sir. Good afternoon, all students. Good afternoon, sir. फर्स्ट सेमिस्टरला आपण टॅपिंग जॉब घेतला होता फिटिंग शॉप मध्ये. टॅपिंग जॉब वरती आपण वेगवेगळे ऑपरेशन घेतले. त्याच्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट पण वापरले. त्यामध्ये आपण व्हर्नियर कॅलिपरचा पण वापर केला, हाईट गेज, स्केल, हॅमर आणि व्हाईटचा वापर करून घेतला. ड्रिल मशीनचा पण वापर केला त्यात, टॅपिंग मशीन वगैरे. आपण आता सेकंड सेमिस्टर साठी तुम्हाला फिटिंग शॉप आहे, तर फिटिंग शॉप मध्ये आपण आता सेकंड सेमिस्टर साठी एक जॉब घेणार. वरती वेगवेगळे ऑपरेशन्स असणार. तर आपण स्टेप फिटिंग हा जॉब घेणार आहे सेकंड सेमिस्टर साठी. त्याच्यामध्ये तुम्हाला MS प्लेटचंच मटेरियल असणार. फर्स्ट सेमिस्टरला आपण जे मटेरियल वापरले तेच मटेरियल असणार. तर मग आता यात तुम्हाला जो जॉब घेणार आपण, तर तुम्हाला 2 जॉब दिले जातील आणि 2 जॉब तुम्हाला करून दाखवण्यात येतील. ऑनलाईन दाखवणार आपण ते जॉब करून. फर्स्ट सेमिस्टरला आपण सिंगल जॉब घेतला होता, त्याच्यावरती सरफेस फिनिश वगैरे होती. फायलिंग वगैरे करून त्याच्यावरती आपण ड्रिलिंग करून आणि टॅपिंग केलेली होती. पण आपण आता जो जॉब घेणार त्याच्यावरती तुम्हाला स्टेप असणार आहे. 2 जॉब असणार, दोन्ही जॉबला स्टेप असणार. स्टेप आणि ते जॉब आपण दोन्ही जॉब कटिंग करून त्याची फिटिंग करणार, स्टेप फिटिंग. असं जॉबचं नाव आहे, स्टेप फिटिंग. आपण ड्रिल मशीन पण बघितले.
ह्या जॉबवरती आपण ड्रिलिंग पण घेणार आहे आणि टॅपिंग पण घेतोय. आता ह्या जॉबमध्ये एक्स्ट्रा वर्किंग स्टेप वाढलेली आहे आपली. म्हणजे आपण 2 जॉब घेतलेले, 2 मटेरियल असणार आणि दोन्ही जॉबला स्टेप करून 3 स्टेप असणार आपल्या जॉबला. जॉबची साईज आपण जी प्लेट आहे आपली 30 mm ची प्लेट आहे. ती साईज रेग्युलर साईज आहे, त्याच्यामुळे तीच साईज असणार आपली. फक्त एवढंच की जी 30 mm ची जी साईज आहे त्याच्यावरती आपण 3 स्टेप घेणार. 10 mm च्या स्टेप असणार दोन्ही जॉबला. टेन mm ची साईज झाल्यानंतर त्याच्यावरती आपण जॉबला फाईलच्या सहाय्याने फिनिशिंग करून घेणार. जे मटेरियल वरती एक्स्ट्रा असतं ते आपण फाईलच्या सहाय्याने कट करून घेणार. फर्स्ट सेमिस्टरला आपण जॉब कसा करायचा, व्हाईस मध्ये कसा फिट करायचा, जॉब कसा कट करायचा, जॉबची मार्किंग कशी घ्यायची, आपण सर्व बघितलेले ऑनलाईन, तुम्हाला सर्व दाखवलेले आपण. त्याच्यानंतर तुम्हाला 2 दिवस आपण फिजिकली बोलवलेलं होतं कॉलेजवरती. त्यावेळेस पण जॉब तुम्हाला करून दाखवलाय आपण, कशा पद्धतीने जॉब करावा लागतो. ओव्हरऑल झाली त्यावेळेस बहुतेक मुलांना फिटिंग शॉप मध्ये कोणते इन्स्ट्रुमेंट वापरले जातात, जॉब कसा केला जातो हे काही सांगता नाही आलं बहुतेक मुलांना. फक्त 2 ते 5% मुलांनी व्यवस्थित आन्सर दिलेली आहे. म्हणजे जेणेकरून आता लक्षात घ्यायचं, आता प्रेझेंटी खूप कमी. पहिलंच लेक्चर आहे आपलं वर्कशॉपचं, सेकंड सेमिस्टरचं. खूप कमी प्रेझेंटी आहे. ज्यावेळेस आपली ओव्हरऑल असते त्यावेळेस मुलांना सांगता येत नाही काही गोष्टी, कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट वापरले जातात काहीच सांगता येत नाही. जेणेकरून पहिल्या प्रॅक्टिकल पासून तुम्ही शेवटच्या प्रॅक्टिकल पर्यंत लक्ष देऊन व्यवस्थित बघा, कारण की तुम्ही ऍक्च्युअल फिजिकली मध्ये नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ऑनलाईन सर्व गोष्टी समजून घ्यायचे. आणि ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन प्रॅक्टिकल बघत असता त्यावेळेस ज्यावेळेस काही सांगता येतं त्यावेळेस तुम्ही तुमच्या रजिस्टर मध्ये एंट्री ठेवायची. ह्या प्रॅक्टिकलला अशी माहिती झाली, अशी माहिती दिली, ह्या कोणता जॉब करणार आहे, कोणत्या जॉबला कोणते इन्स्ट्रुमेंट वापरणार आहे, हे सर्व तुम्ही एक रजिस्टर मध्ये त्या प्रॅक्टिकलचं लिखाण ठेवायचं. म्हणजे जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस नेक्स्ट प्रॅक्टिकलला काही विचारलं जाईल त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे काही गोष्टी. याच्यामध्ये आपण फिटिंग टूल्स मध्ये आपण व्ही ब्लॉकचा पण वापर करत असतो. व्ही ब्लॉक ज्यावेळेस आपण मशीन शॉपला राऊंड जॉब घेत असतो त्या राऊंडचा जो सरफेस असतो, राऊंड जॉबचा सरफेस चेक करण्यासाठी व्ही ब्लॉकचा वापर केला जातो. व्ही ब्लॉक मध्ये जॉब ठेवून सी क्लॅम्पचा वापर आपण तुम्हाला मागच्या प्रॅक्टिकलला सांगितलेलं आहे. ज्या वेळेस आपण ड्रिलिंग करतो, आपण टॅपिंग जॉब घेतला त्याच्यावरती 5 mm चे ड्रिल मारलेलं आहे, त्यावेळेस तिथं मशीन व्हाईस वापरतो आपण जॉबला पकडण्यासाठी. मशीन व्हाईस ज्या वेळेस त्याला ड्रिल करतोय तर तो मशीन व्हाईस फिरू पण शकतो, म्हणजे हाताला लागू शकतो. त्याच्यासाठी मशीन व्हाईसला ग्रिप पकडण्यासाठी, खालचा जो बेस आहे ड्रिल मशीनचा त्याला ग्रिप पकडण्यासाठी म्हणजे पकडण्यासाठी आपण सी क्लॅम्पचा वापर करतो. म्हणजे जॉब फिरणार नाही आणि हाताला विजा होणार नाही, त्याच्यासाठी आपण सी क्लॅम्पचा वापर करतो. किंवा जॉब पकडण्यासाठी पण सी क्लॅम्पचा वापर करतो आपण.
त्याच्यानंतर ट्राय स्क्वेअर आहे. ट्राय स्क्वेअर पण मी ओव्हरऑलच्या वेळेस बहुतेक मुलांना विचारलं ट्राय स्क्वेअरचा वापर कसा केला जातो, जॉब कसा मोजतो आपण, जॉबची राईट अँगल कसा चेक केला जातो, जॉबची राईट अँगल चेक करण्यासाठी कोणता इन्स्ट्रुमेंट वापरला जातो, मुलांना ट्राय स्क्वेअर पण सांगता नाही आलं. या अशा म्हणजे छोट्याशा गोष्टी लक्षात जर ठेवल्या तर तुम्हाला ओरलच्या वेळेस लक्षात म्हणजे काही गोष्टी विचारल्यानंतर त्या लक्षात राहतील. आणि ज्यावेळेस करतोय ऑनलाईन पण जॉब बघताय तुम्ही, तर त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे काय इन्स्ट्रुमेंट वापरायचे आपल्याला. त्याच्यानंतर पंचेस आहेत. आपण पंच वापरलेले ज्यावेळेस आपण हाईट गेज वरती जॉबला मार्किंग करून घेतो, जॉबचं सेंटर काढतो, सेंटर काढलेलं होतं आपण, सेंटर काढल्यानंतर पंचचा वापर केला आपण अॅन्युअल वरती, पंचच्या साह्याने त्याच्यावरती मार्किंग करून घेतली सेंटरला आणि त्याच्यानंतर आपण त्याला ड्रिल केलेलं होतं. त्याच्यासाठी आपण पंचेसचा वापर करतो. व्हर्नियर कॅलिपरचा पण वापर केलेला आहे आपण. जो आपण राईट अँगल केलेला होता एमएस प्लेटच्या, त्याच्यावरती आपण व्हर्नियर कॅलिपरच्या साह्याने त्याचे मोजमाप घेतलं होतं. अति सूक्ष्म मोजमाप घेण्यासाठी व्हर्नियर कॅलिपरचा वापर करतो आपण. त्याच्यानंतर तुम्हाला व्हर्नियर कॅलिपर मध्ये डेप्थ गेज पण असतो. ज्यावेळेस आपण वरती जॉब घेतलेला आहे, जर व्ही जॉबची जर डेप्थ चेक करायची असेल, आतला जो व्ही अँगल असतो त्याच्यावरती आपण व्हर्नियर डेप्थ गेजच्या साहाय्याने त्याची हाईट पण चेक करू शकतो, किती डेप्थ मध्ये तो कट झालेला आहे आणि किती आपल्याला फाईलच्या साहाय्याने मटेरियल कट करायचे. तर आपण व्हर्नियर डेप्थ गेजच्या साहाय्याने त्याची डेप्थ चेक करू शकतो. व्हर्नियर हाईट गेजची तर तुम्हाला आता माहिती दिलेलीच आहे. व्हर्नियर हाईट गेज हा आपला मार्किंग करण्यासाठी व जॉबचं सेंटर काढण्यासाठी आपण हाईट गेजचा वापर करतो. त्याच्यानंतर आउटसाइड मायक्रोमीटर. आउटसाइड मायक्रोमीटर हे जे आहे, जे आपण ड्रिल केलेली जी साईज आहे, जॉबला ड्रिल केलेली आतलं जे इंटरनल जी साईज आहे सर्कलची, ती आपण आउटसाइड मायक्रोमीटरच्या साहाय्याने पूर्ण राऊंड चेक करू शकतो आतला. त्याच्यानंतर हॅमरचा जो वापर आहे, तो हॅमरचा वापर आपण पंच करण्यासाठी, नंबर पंच वगैरे मार्किंग करण्यासाठी आपण हॅमरचा वापर करतो अॅन्युअल वरती. त्याच्यानंतर स्पॅनरचा पण वापर आपल्या फिटिंग शॉप मध्ये केला जातो. ज्यावेळेस आपण एमएस प्लेटचं मटेरियल घेतो, सर्वप्रथम जॉबला आपण मार्किंग करून घेतो. मार्किंग केल्यानंतर व्हाईस मध्ये जॉब फिट करतो. फिट केल्यानंतर हँड हॅक्सॉच्या साहाय्याने आपण ते मटेरियल कट करत असतो. आपल्या वर्कशॉप मध्ये पॉवर हॅक्सॉ मशीन पण आहे. त्या पॉवर हॅक्सॉ मशीन वरती आपण जे मशीन शॉप वरती जे आता राऊंड जॉब घेत असतो, ते जॉब कट करण्यासाठी आपण पॉवर हॅक्सॉचा वापर करतो. हँड हॅक्सॉच्या साहाय्याने त्या जॉबला वेळ लागतो, त्याच्यासाठी आपण पॉवर हॅक्सॉ इथं घेतलेले. पॉवर हॅक्सॉच्या साहाय्याने आपण मटेरियल कट करत असतो. आणि आपलं जे फिटिंग शॉप मध्ये जे एमएस प्लेट वापरतो आपण, एमएस प्लेट 4 mm ची प्लेट असते ती, त्याच्यामुळे आपण ते जे मटेरियल असतं ते आपण हँड हॅक्सॉच्या साहाय्याने व्हाईस मध्ये फिटिंग करून जॉबला कट केलं जातं.
त्याच्यानंतर प्लायरचा वापर आपण हा ज्यावेळेस छोटासा जॉब असतो त्याला फिनिशिंग किंवा ग्राइंडरवरती त्याला कटिंग करायची, तर त्यावेळेस आपण तो जॉब पकडण्यासाठी प्लायरचा वापर करत असतो. प्लायरच्या सहाय्याने ते जॉबला पकडलं जातं, कारण की ग्राइंडरवरती तो जॉब घासत्या वेळी तो जॉब पूर्ण गरम होत असतो, त्याच्यामुळे तो हातात पकडता येऊ शकत नाही. त्याच्यामुळे प्लायरच्या सहाय्याने तो जॉब पकडून त्या जॉबवरती वेगवेगळे ऑपरेशन करून ग्राइंडरवरती वेगवेगळे आकार दिला जातो त्या जॉबला. किंवा जे आपले टूल्स असतात, ड्रिल टूल्स असतात, छोटासा टूल्स तो घासला गेलेला आहे तर त्याला आपण प्लायरच्या सहाय्याने पकडतो. ड्रिलला ज्यावेळेस आपण अँगल मध्ये राईट अँगल करायचा आहे, तो 60 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री मध्ये ज्यावेळेस त्या ड्रिलची हे अँगल घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण ग्राइंडरचा वापर करतो. ग्राइंडरच्या सहाय्याने त्याला अँगल दिला जातो ग्राइंडर मशीन वरती. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण जॉब वरती मटेरियल काढायचे, मटेरियल कट करायचे, त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या फाईल्स वापरत असतो. त्याच्यावरती आपण फ्लॅट फाईल असते, फ्लॅट फाईल वरती आपण जो सरफेस असतो सरफेस वरच मटेरियल कट करू शकतो फ्लॅट फाईलच्या सहाय्याने. त्याच्यानंतर ट्रँग्युलर फाईल असते. ट्रँग्युलर फाईल हा जो आपला व्ही आकार असतो, जी व्ही फिटिंग घेतलेली असते आपण जॉबला, व्ही फिटिंग, त्याच्यामध्ये ज्या वेळेस आपण फ्लॅट फाईल टाकणार तर पूर्ण मटेरियल एकाच बाजूचं मटेरियल कट होणार त्या फ्लॅट फाईलच्या सहाय्याने. तर त्याच्यासाठी ट्रँग्युलर फाईलच्या सहाय्याने ती व्ही जी साईज आहे, ती व्ही साईज मध्ये ट्रँग्युलर फाईल टाकून त्या साईज मधलं पूर्ण मटेरियल एकसारखं त्या फाईलच्या सहाय्याने कट करणार. त्याच्यानंतर हाफ राऊंड फाईल आहे. हाफ राऊंड फाईल म्हणजे आपण जो आपला ड्रिल मशीन जे राऊंड फाईल आहे, जे राऊंड असतो, राऊंडच्या निम्मा जे हाफ राऊंड फाईल, ज्या वेळेस आपण ते हाफ राऊंड फाईल जे राऊंड आहे तिथं आपली काही स्क्वेअर फाईल किंवा फ्लॅट फाईल त्याच्या सहाय्याने काही मटेरियल कट करू शकत नाही, तिथं फाईल पण जाणार नाही. तर त्याच्यासाठी आपण काय करणार, हाफ राऊंड फाईलच्या सहाय्याने समजा आपल्याला तो जो राऊंड जो आहे तो राऊंड एक 10 mm आपल्याला त्याची डेप्थ घ्यायची, तर त्याच्यासाठी आपण हाफ राऊंडच्या सहाय्याने ते मटेरियल कट करून घेणार. मटेरियल कट केल्यानंतर त्याला राईट अँगल मध्ये आणणार आणि त्या जॉबची जी डेप्थ आहे ती डेप्थ आपण व्हर्नियरच्या सहाय्याने पण चेक करू शकतो. आणि डेप्थ व्हर्नियर आणि डेप्थ मायक्रोमीटर याच्या सहाय्याने आपण त्याची डेप्थ चेक करू शकतो. त्याच्यानंतर राऊंड फाईल, ज्या वेळेस आपण जॉबला ड्रिल केलेले 5 mm चे ड्रिल केलेले आहे, पण मग आपल्याला त्याची साईज 6 mm पाहिजे असेल तर आपण त्या राऊंड फाईलच्या सहाय्याने ती जी साईज आहे 5 mm ची साईज, ती आपण राऊंड फाईलच्या सहाय्याने ती 6 mm करून घेणार. राऊंड फाईलच्या सहाय्याने म्हणजे ते मटेरियल आपण त्या राऊंड फाईलच्या सहाय्याने कट करू शकतो, राऊंड फाईलच्या सहाय्याने. त्याच्यानंतर जॉबला ज्या वेळेस आपल्या MS प्लेटला बाहेरच्या साईडने ज्या वेळेस राऊंडनेस भाग असतो
त्या राऊंडनेस भागाला फाईल करायची असती, त्यावेळेस आपण हँड ॲक्सच्या सहाय्याने आणि पंचच्या सहाय्याने मार्किंग करून घेत असतो. ज्यावेळेस एमएस प्लेटला बाहेरच्या सहाय्याने राऊंडनेस करायचा असेल, पंचच्या सहाय्याने त्याला डॉटेड करून घेणार आणि हँड ॲक्सच्या सहाय्याने त्याला आपण कट करणार. कट झाल्यानंतर त्या जॉबला ॲक्युरेट राऊंडनेस करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण स्मूथ फाईलचा वापर करणार. स्मूथ फाईलच्या सहाय्याने त्याला ते मटेरियल, जो जॉब आहे तो राईट अँगल मध्ये घेणार. जर थोडंसं मटेरियल बाकी असेल तर त्याला आपण ग्राइंडर वरती पण ते मटेरियल कट करू शकतो आणि थोडा राऊंडनेस घेऊ शकतो त्याला. त्याच्यासाठी आपण ग्राइंडरचा पण वापर करू शकतो. त्याच्यानंतर डायल इंडिकेटर वर्नियर. डायल इंडिकेटर वर्नियर याचा पण वापर आपण जॉबची मेजरमेंट घेण्यासाठी वापरतो. डायल इंडिकेटरचा वापर एवढाच का ते आपण अतिसूक्ष्म माप घेऊ शकतो डायल इंडिकेटरच्या सहाय्याने. त्याच्यावरती तुम्हाला 0.1 0.2 चा सुद्धा डिफरन्स दाखवल डायल इंडिकेटर वरती. तसं आपण जर स्केल वापरतोय जॉब चेक करण्यासाठी, त्या स्केलवरती तुम्हाला 0.1 0.2 चा काही डिफरन्स दाखवणार नाही. स्केल लावल्यानंतर ठीक आहे, ओके, जॉब दिसतोय 30 mm, ठीक आहे, पण मग त्याच्यामध्ये तुम्हाला 0.2 0.3 mm हा डिफरन्स दिसणार नाही. तो डिफरन्स दिसण्यासाठी, म्हणजे जो डिफरंट आहे तो बघण्यासाठी आपण व्हर्नियर कॅलिपर आणि डायल इंडिकेटर पण वापरू शकतो. जॉबचा जो डायल इंडिकेटर आहे, म्हणजे त्याच्यावरती मीटर असतात, मीटरवरती तुम्ही बघू शकता का किती डिफरंट आहे जॉबला. जर 30 mm आहे, 0.30 0.2 mm जर जॉब एक्स्ट्रा असेल तर मग ते तुम्हाला त्याच्यावरती कळेल. त्याच्यानुसार तुम्ही जॉब अजून ऍक्युरेट करू शकता. त्यानंतर आपण आता फर्स्ट सेमिस्टरला 30x40 चा टॅपिंग जॉब घेतला. तर आपण आता या सेमिस्टरला स्टेप फिटिंग जॉब घेतोय. त्याच्यावरती आपण हा जॉब 40 mm होता लेंथला. तर मग आपण हा जॉब एक दोन्ही जॉब 30x30 असे दोन जॉब ठेवू, 30 चे असे 60 mm चा आपण मेजरमेंट ठेवू. तर नेक्स्ट प्रॅक्टिकलला तुम्हाला आपण ह्या जॉबची ड्रॉइंग पण शेअर करू, फिटिंग शॉपची. मग त्याच्यानंतर तुम्ही ते तुमच्या वर्कशॉप बुक मध्ये ते ड्रॉइंग काढून घ्यायचं. आता ह्या फर्स्ट सेमिस्टरला बहुतेक मुलांनी असं केले की ड्रॉइंगच काढले नाही, तसंच वर्कशॉप बुक सबमिट करून दिलं. तसं चालत नाही, लक्षात घ्यायचं. वर्कशॉप बुक मध्ये ड्रॉइंग काढलंच पाहिजे. त्याच्यानंतर आता आपण ब्लॅक स्मिथीचा पण जॉब घेणार आहे नेक्स्ट प्रॅक्टिकलला. कारण की फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला ब्लॅक स्मिथी नव्हतं. तर ब्लॅक स्मिथी मध्ये आपण मागच्या वेळेस आपण ब्लॅक स्मिथी जॉब करून केला होता. तर त्यावेळेस आपले 60 मुले होते. तर 60 मुलांची आपण प्रत्येकी 20 मुलांची एक बॅच केली होती. त्याच्यामध्ये आपण भट्टी असते, ती भट्टी पेटवावी लागती. ती भट्टी पेटवल्यानंतर त्याच्यामध्ये आपला 8 mm चा रॉड असतो. त्या रॉडला त्या भट्टीमध्ये टाकतो. भट्टीमध्ये टाकल्यानंतर पूर्णपणे ते लालसर होतं ते जॉब, लोखंड लालसर झाल्यानंतर आपण अॅन्युलच्या साहाय्याने त्या जॉबला आपण वेगवेगळे आकार देऊन, आकार दिल्यानंतर आपण मागच्या वेळेस आपण
एट एट साईजचा जो राऊंड असतो म्हणजे आपला 8 असतो, 8 आकडा, आपण तो बनवला होता भट्टीमध्ये, ब्लॅकस्मिथीमध्ये जॉबला गरम करून. आणि तो मागच्या वर्षी सर्व मुलं फिजिकली होते, तर त्याच्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला तो जॉब बनवावा लागला. आपण भट्टीमध्ये जॉब त्यांना भट्टी पेटवल्यानंतर समोर असता मुलं, प्रत्येकाला एक एक जॉब प्रत्येक रोल वाईज बोलवतो. हा तो जॉब त्यांना दिला जातो आणि स्टार्टिंगला आपण करून दाखवतो जॉब कसा केला पाहिजे, भट्टीमधनं जॉब कसा काढायचा. कारण की जॉब भट्टी खूप गरम असते, त्याच्या जवळ जायला पण एकदम असं पूर्ण अशी म्हणजे गरम वाफ लागते. त्याच्यामुळं तो जॉब कसा काढायचा आणि अॅन्युअल मध्ये कसा फिट करायचा, त्याला आकार कसा द्यायचा, परत तुम्ही कोणती हॅमर वापरणार, कोणती चिजल वापरणार, चिजलच्या साहाय्याने जॉब पकडून त्याला वेगवेगळा आकार द्यायचा. जॉब झाल्यानंतर त्याला पाण्यात टाकायचं की नाही टाकायचं, त्याला कुठे ठेवायचं, सर्व डिटेल्स आपण मागच्या वेळेस मुलांकडनं त्यांना सांगून आणि ते जॉब करून घेतले होते आपण ब्लॅकस्मिथीचे. नेक्स्ट प्रॅक्टिकलला आपल्याला पण ब्लॅकस्मिथीचा जॉब घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण आता ते येतो तुम्हाला ऑनलाईनच दिसणार आहे. त्याच्यामध्ये आपण तुम्हाला ऑनलाईन जॉब भट्टी पेटवून दाखवणार. आपण पेटवल्यानंतर ते जॉब ऑनलाईन तुम्हाला ते ब्लॅकस्मिथी जॉब कसे केले जातात तुम्हाला हे ऑनलाईन दाखवणार आम्ही आता. त्याच्यामध्ये आपण आता मागच्या याच्यात आपण बॅच वाईज घेतलेले ते, मग ह्या वेळेस आपण सर्वच मुलं ऑनलाईन असणार, त्याच्यामुळे सर्वांसाठी आपण ते जॉब करून दाखवणार, जेणेकरून सर्वांनी प्रेझेंट राहावे. हे जे ऑनलाईन जॉब करून करतोय आपण, कमीत कमी ऑनलाईनला पण, ऑनलाईन प्रॅक्टिकलला पण प्रेझेंट राहिलं पाहिजे. कारण की जर तुम्ही ऑनलाईन प्रॅक्टिकलला जर तुम्ही बघत नसाल तर मग तुम्हाला काही लक्षात येणार नाही. कारण की आता तुमचं फर्स्ट इयर गेल्यानंतर सेकंड इयरला पण तुम्हाला याच्यामध्येच प्रॅक्टिकल असतं. पण मग जर तुम्हाला कोणतं इन्स्ट्रुमेंट कोणत्या जॉबला कशासाठी वापरायचं जर हेच माहिती नसलं तर सेकंड इयरला तुम्ही काय करणार. फर्स्ट सेमिस्टरला बहुतेक मुलांनी टाळाटाळ केली, काय आहे कुणी काय कुणी नाही काय, म्हणजे 20 मला तर आठवत नाही, म्हणजे 20 ते 25 मुलांच्या वर प्रेझेंटी म्हणजे कोणत्याच म्हणजे प्रॅक्टिकलला आली नाही आपल्या वर्कशॉपच्या प्रॅक्टिकलला. जेणेकरून सर्वांनी प्रेझेंट राहावं, म्हणजे सर्वांना ते लक्ष देईल आपल्या वर्कशॉपला कोणते कोणते प्रॅक्टिकल घेतली जातात आणि कोणत्या जॉबला कोणती इन्स्ट्रुमेंट वापरले जातं हे कमीत कमी तुमच्या लक्षात येईल. आणि जॉब कसा केला जातो, फिटिंग शॉपमध्ये जॉब कसा केला जातो, जॉबला कसं पकडलं जातं, कसे जॉबवरती ऑपरेशन घेतली जातात. त्याच्यानंतर आता ब्लॅकस्मिथी जो आहे, ब्लॅकस्मिथीमध्ये पण तुम्हाला चांगलं शिकण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सेफ्टी घेतल्या पाहिजे, ब्लॅकस्मिथी जॉब करता वेळी तुमचे शूज पाहिजे, सर्व काही गोष्टी म्हणजे एक करावं लागतं. परत त्याच्यावरती तुम्हाला ॲप्रॉन घालावं लागतं. ज्यावेळेस आपण तो जॉबला आकार देतो त्यावेळेस हॅमरनं तो जॉब ठोकतो आपण अॅन्युअल वरती, त्याच्या वेळेस ती चिप्स पण उडण्याची भीती असते. त्याच्यामुळं मग आपण ॲप्रॉन शूज वगैरे घालूनच तो जॉब, आणि गॉगल्स असतो, सेफ्टी गॉगल्स असतो, सेफ्टी गॉगल्स वापरावा लागतो. आता ब्लॅकस्मिथीमध्ये आपण अॅन्युअलचा पण वापर करतो. त्याच्यानंतर स्वेज ब्लॉक असतो. स्वेज ब्लॉक मध्ये अॅन्युअल मध्येच एक स्वेज ब्लॉक म्हणजे जो रॉड असतो आपला 8 mm चा, तर त्याला त्या स्वेज ब्लॉक मध्ये टाकून वेगळ्या प्रकारे आपण आकार देऊ शकतो. त्याच्यानंतर लेग व्हाईजचा पण वापर करतो आपण. ज्यावेळेस जॉबला पकडायचं असतं तर त्यावेळेस आपण लेग व्हाईजचा वापर करतो. त्याच्यानंतर आपण ब्लॅकस्मिथी जॉब करता वेळी जी आपली स्क्वेअर हॅमर असतो, स्क्वेअर हॅमरचा आपण त्याच्यामध्ये वापर करतो.
आता याच्यामध्ये आपण जे जॉब जे आहे आपण जे आपण टॉंग्स वापरणार ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये फ्लॅट बीट टॉंग्स असतील, त्याच्यानंतर स्क्वेअर बीट टॉंग्स असतील, राऊंड बीट टॉंग्स असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टॉंग्स असतात जॉब पकडण्यासाठी. कारण की आपण जॉब करतोय ते एकाच साईजचे असणार असं काही नाही. जे आपल्याकडे 8 mm चा रॉड घेतोय आपण जॉब करण्यासाठी, त्याच्यानंतर आपण रॉड ऐवजी दुसरी पण वस्तू घेऊ शकतो. त्याच्यासाठी आपण हे ज्या टॉंग्स असतात हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे जॉबची साईज बघून ते टॉंग्स वापरले जातात, जेणेकरून जॉब फिट पकडलं जाईल त्या टॉंग्स मध्ये. ज्या वेळेस आपण अॅन्व्हिल वरती हॅमर त्याच्यावरती स्प्रेड करतो हॅमरच्या साहाय्याने, तर जेणेकरून तो जॉब त्या टॉंग्स मधनं निसटू नये किंवा बाजूला पडून जाऊ नये, त्याच्यासाठी आपण त्या वेगवेगळ्या टॉंगचा वापर आपण जॉब फिट राहायला पाहिजे त्याच्यासाठी आपण त्याचा वापर करतो. त्या जॉबला फोर्जिंग ऑपरेशन पण केलं जातं. त्या जॉबवरती बेंडिंग होणार, परत ट्विस्टिंग होणार, परत प्रेसिंग होणार. त्याच्यानंतर ड्राफ्टिंग झाल्यानंतर त्याला वेल्डिंग पण करू शकतो. समजा आकार जो दिलेला आहे त्याला आपण स्पॉट वेल्डिंग देऊ शकतो. ठीक आहे. आता जे ब्लॅकस्मिथीचं जे आहे, ब्लॅकस्मिथीचा जॉब आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलला आपण तुम्हाला भट्टी पेटून आपण तो जॉब करून दाखवणार आहे. ब्लॅकस्मिथीचा जॉब झाल्यानंतर आपण पुढील प्रॅक्टिकलला तुम्हाला आता नेक्स्ट प्रॅक्टिकलला तुम्हाला फिटिंगचं जे आहे ड्रॉइंग वगैरे, फिटिंगचं झालं, कार्पेंट्रीचं झालं, वेल्डिंगचे झाले तुम्हाला आता हे. त्याच्यानंतर मशीन शॉपचं जे आहे तुम्हाला याचे ड्रॉइंग तुम्हाला शेअर केले जातील. ते ड्रॉइंग तुम्ही तुमच्या वर्कशॉप बुकमध्ये ते ड्रॉइंग काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकलला आपण ते प्रॅक्टिकल घेणार. आता मागचे आपण फर्स्ट सेमिस्टरला जसे घेतले जॉब करून तसे आपण स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणार ते जॉब करून. आपण आता फर्स्ट जे आहे आता ब्लॅकस्मिथी आता मागच्या सेमिस्टरला नव्हता, त्याच्यामुळे आपण आता फर्स्ट जो आहे ब्लॅकस्मिथीचा भट्टीमध्ये तो जॉब तुम्हाला करून दाखवणार. म्हणजे फर्स्ट आपण आता ब्लॅकस्मिथी घेणार आणि त्याच्यानंतर आपण मग फिटिंग शॉपचं घेऊ स्टेप बाय स्टेप. त्याच्यानंतर मग आपण फॅब्रिकेशनचा जो आहे जॉब, फॅब्रिकेशन मध्ये तो घेणार. त्याच्यानंतर मग कार्पेंट्रीचा घेणार. त्याच्यानंतर मग वेल्डिंगचा घेणार. वेल्डिंगचा झाल्यानंतर मग मशीन शॉप. असे स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक प्रॅक्टिकलला आपण ते जॉब करून घेणार. आणि म्हणजे आता या सेमिस्टरला तुम्हाला जास्त म्हणजे
इन्स्ट्रुमेंट वगैरे ही जी माहिती तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला आता दिलेली आहे, त्याच्यामुळे तुमच्या बऱ्यापैकी लक्षात येईल आता सेकंड सेमिस्टरला कोणता जॉब करतोय काय करतोय तुमच्या बऱ्यापैकी लक्ष देईल. ऑनलाईन जरी येतो आपण तरी तुम्हाला आता फर्निचरची आणि आपल्या कार्पेंटरीची याची पण आता माहिती तुम्हाला सर देतील. म्हणजे त्या शॉप मध्ये कोणते कोणते वूड वापरले जातात. आता फर्स्ट सेमिस्टरला आपण सांगितलेलं आहे, पण मग आता सेकंड सेमिस्टर जो जॉब घेणार तो जॉब कशा प्रकारे असणार, त्याचे इन्स्ट्रुमेंट कसे, म्हणजे त्याचे डायमेन्शन वगैरे, म्हणजे साईज वगैरे जॉबची किती असणार, काय असणार आणि कोणते इन्स्ट्रुमेंट वापरणार, ती डिटेल्स तुम्हाला रूपदे सर तुम्हाला डिटेल्स सांगणार ती शॉपची. ठीक आहे. हँड ओव्हर टू रूपदे सर. थँक्यू दादा सर. आजचा प्रॅक्टिकल आपण फर्निचर मेकिंग शॉप यावर आपण प्रॅक्टिकल घेतलं. त्यानंतर आपण जे बघणार आहोत ते म्हणजे ॲडव्हान्स कार्पेंट्री वर्क. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला त्याच्या पुढे फर्निचर मेकिंग झाल्यानंतर आपल्याला कार्पेंट्रीमध्ये कोणकोणते जॉब आपण करू शकतो आणि त्याचबरोबर त्यामध्ये कोणकोणते टूल्स ते प्रामुख्याने वापरले जातात हे आपण आता बघणार आहोत. त्या अगोदर मी सर्वांना एक सूचना करतो की आपण जेव्हा आपलं प्रॅक्टिकल चालू असेल त्यावेळेस आपण एक रफ बुक आपल्या जवळ असू द्यावे. कारण ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल चालू असतो त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे टूल्सचे नावं सांगत असतो आणि ज्यावेळेस टूलचे नावं सांगत असतो त्या टूलचा वापर कशा प्रकारे केला जातो आणि कोणकोणते त्या ठिकाणी ऑपरेशन केले जातात हे सर्वांना तुम्हाला समजले पाहिजे. ज्यावेळेस आपली एक्स्टर्नल ओरल असते त्यावेळेस एक क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात त्यावेळेस तुम्हाला त्याचे आन्सर देता आलं पाहिजे. ज्यावेळेस आपलं प्रॅक्टिकल चालू असेल त्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडे जर रफ बुक असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये तुम्ही ते नोटबुकमध्ये आपले ते पॉईंट आहे ते नोट करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला जेव्हा आपल्याला त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातील तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. त्याचबरोबर आपण जे बघणार आहोत ते म्हणजे आपल्याला या प्रॅक्टिकलमध्ये आता जे आपल्याला एक्स्ट्रा जे सांगितलेलं आहे ते म्हणजे आर्टिफिशियल, जेणेकरून आपल्याला जे प्रॅक्टिकल आहे ते कसे चांगल्या प्रकारे कोणकोणते आपल्या त्याच्यामध्ये फर्निचर वापरू शकतो. आपण जर बघितलं असेल तर त्यामध्ये आपण प्लाऊडचा उपयोग करून कोणकोणते आपण त्यामध्ये जॉब किंवा आपण सांगू शकतो कशा प्रकारे आपण त्यामध्ये फर्निचर मेकिंग करू शकतो. त्यामध्ये सगळ्यात अगोदर जे म्हणजे ब्लॅकबोर्ड. तुम्ही सर्वांनी ब्लॅकबोर्ड बघितला असेल. ब्लॅकबोर्ड कशा प्रकारे तयार केला जातो ब्लॅकबोर्ड हा प्लाऊड पासून कशा प्रकारे तयार केला जातो. त्याचबरोबर लॅमिनेट बोर्ड आता बघितलं असेल तुम्ही कॉलेजमध्ये सगळ्या प्रकारचे जे बोर्ड असतात ते लॅमिनेट बोर्ड असतात. त्याचबरोबर दुसरं बोर्ड आहे म्हणजे फायबर बोर्ड. फायबर बोर्डचा वापर पण आपण आपल्या प्रॅक्टिकलमध्ये किंवा आपल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं असेल की आपला आपला जो जुना जो ब्लॅकबोर्ड होता त्याऐवजी आता फायबरचे बोर्ड आलेले आहे. हे जेव्हा आपण प्रॅक्टिकल करत असतो जेव्हा आपण या गोष्टी करत असतो मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे बोर्ड तयार करतात
नोटीस बोर्ड तयार करतात. त्याचबरोबर आपण जे प्रॅक्टिकल करत असतो त्यासाठी जे टूल्स लागत असतात त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे आपण जे टूल्स वापरतो ते आपले मेजरिंग टूल्स असतात, प्लेनिंग टूल्स असतात, कटिंग टूल्स असतात, ड्रिल मशीन असते. यामध्ये आपण जे टूल्स वापरतो त्यामध्ये सगळ्यात अगोदर जे असतं ते म्हणजे मेजरिंग टूल्स. मेजरिंग टूल्समध्ये आपल्याला जर मेजरिंग करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी स्टील रूल, आपल्याला साधारण जर कमी अंतर जर मोजायचं असेल आणि ॲक्युरेट मोजायचं असेल त्या ठिकाणी आपण स्टील रूलचा वापर करतो. त्याचबरोबर दुसरं जे आहे ते म्हणजे स्टील टेप. आपल्याला जर थोडं अंतर जास्त असेल आणि ते जास्त अंतर मोजण्यासाठी आपण त्या ठिकाणी स्टील टेपचा वापर करतो असतो. त्याचबरोबर दुसरं आहे ते म्हणजे मार्किंग गेज. मार्किंग गेज आपल्याला जर समजा एक मार्किंग केलेली आहे आणि तीच मार्किंग जर आपल्याला सेम टू सेम मार्किंग जर करायची असेल, एकसारखी मार्किंग सगळ्या जॉबवर जर करायची असेल, सेम मार्किंग सर्व जॉबवर जर करायची असेल त्या ठिकाणी आपल्याला मार्किंग गेजचा आपण वापर करत असतो. दुसरं जे आहे ते म्हणजे ट्रायस्केल. आपल्याला आपण बघितलं असेल ट्रायस्केलचा वापर आपण हा राईट अँगल चेक करण्यासाठी, राईट अँगल मार्किंग करण्यासाठी त्या ठिकाणी आपण मार्किंग गेजचा वापर करत असतो. दुसरं जे आहे आपलं म्हणजे बेवेल. बेवेल म्हणजे आपण जे माप आहे आपल्याला जर समजा आपल्याकडे जर राईट अँगल असेल तर राईट अँगलने आपल्याला फक्त राईट अँगलच चेक करता येतं. आपण जे बेवेल असतं त्या बेवेलनुसार आपल्याला जे मेजरिंग करत असेल तर वेगवेगळे जे अँगल असतात 30 असेल, 25 असेल, 40 असेल, 45 असेल, 60 असेल, जे आपले जे अँगल असेल त्या अँगलमध्ये माप घेण्यासाठी आपल्या अँगलमध्ये मार्किंग करण्यासाठी या टूलचा वापर केला जातो. त्याचबरोबर आपण जेव्हा हे करत असतो जॉब आपल्याला त्यावेळेस कोडिंग करावं लागतं. म्हणजे पकडण्यासाठी आपल्याकडे एक कार्पेंट्री वाईस असतो, त्यामध्ये आपण जॉब हा पकडण्याचं काम करतो. म्हणजे आपल्याला जर तुम्ही बघत असाल तर आपल्याला प्रत्येक शॉपनुसार आपले पकडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वाईस वापरले जातात. तुम्ही जर बघितलं असेल तर फिटिंग शॉपमध्ये जर असेल तर आपल्याला फिटिंग शॉप वापरला जातो, त्याला आपण बेंच वाईस म्हणतो. दुसरा जो असेल तो म्हणजे आपण जर मागच्या प्रॅक्टिकल आपण बघितलं तर प्लंबिंग शॉपमध्ये आपल्याला प्लंबिंग शॉप होता तर त्या ठिकाणी आपल्याला प्लंबिंग वाईस होता. प्लंबिंग वाईस आपण जर बघितलं असेल तर प्लंबिंग वाईस हा गोल असल्यामुळे त्या गोल डायमीटरला पकडण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला प्लंबिंग वाईस वापर केला. आता या ठिकाणी आपण बघत आहोत तो म्हणजे कार्पेंट्री वाईस. कार्पेंट्री वाईस आपल्याला जर आपला जॉब जर असेल त्या ठिकाणी आपल्याला प्लेनिंग वगैरे करायचं असेल किंवा आपल्याला त्या ठिकाणी खाता पाडायचा असेल ते पकडण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला कार्पेंट्री वाईसचा वापर केला जातो. दुसरा जो आहे तो म्हणजे सी क्लॅम्पचा वापर आपण जर आपल्याकडे जर आपल्या जॉईंट आपल्याला जर जॉबला जर जॉईंट द्यायचा असेल किंवा आपला जो प्लाऊड असेल तर प्लाऊडला जर समजा 2 प्लाऊड असेल आणि त्यांना एकमेकांना जर जोडायचं काम करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सी क्लॅम्पचा वापर आपण करत असतो. हे सर्व करत असताना आपल्याला जेव्हा एक्स्ट्रा मटेरियल असतं, जेव्हा भाग आपण जेव्हा शिकवतो किंवा आपण जेव्हा त्याचे मार्किंग करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला आपण बघत असाल की आपण यामध्ये काही जॉबमध्ये आपल्याला जे आपण एक्स्ट्रा मटेरियल असतं, एक्स्ट्रा मटेरियल जे असेल ते जर आपल्याला जर व्यवस्थित प्लेन करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला
जॅकप्लेनचा वापर केला जातो. जॅकप्लेनमध्ये आपण बघितलं असेल की जॅकप्लेनमध्ये आपण ते जो आहे तो हा एकसारखा प्लेन करण्यासाठी आपण या ठिकाणी जॅकप्लेनचा वापर करत असतो. जर कमी भाग असेल आपल्याला जर या ठिकाणी जॅकप्लेनने प्लेन करण्यासाठी आपण जॅकप्लेनचा वापर करतो. त्याचबरोबर जर एक्स्ट्रा भाग असेल आणि तो आपल्याला नको असेल तर अशा ठिकाणी जर आपल्याला आपल्या मटेरियलपेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ते कटिंग करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याकडे स्ट्रॉ असतात म्हणजे हँडस्ट्रॉ असतील, हॅकस्ट्रॉ असतील, त्याचबरोबर क्रॉस कट हॅकस्ट्रॉ असेल, टेनन स्ट्रॉ असेल, कॅम्पस स्ट्रॉ असेल, याचा वापर करून आपण त्या ठिकाणी जो एक्स्ट्रा भाग असेल तो आपण कट करण्याचं काम ह्या स्ट्रॉनुसार करत असतो. तसंच आपल्याला एखाद्या ठिकाणी एखाद्या जॉबला जर आपल्याला ग्रोईंग करायची असेल किंवा एखाद्या जॉबला आपल्याला स्टेप द्यायची असेल त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने आपण बघितलं असेल तर आपण त्या ठिकाणी चिझलचा वापर करतो. चिझलचा वापर यासाठी करतो की आपला जो तेवढाच भाग आहे तो आपल्याला काढण्यासाठी आपण त्या ठिकाणी चिझलचा वापर करतो. त्यामध्ये आपण बघितलं असेल तर आपण थर्मल चिझल, डॉक्टर चिझल, मोटराईज चिझल असे या चिझलचे जे प्रकार आहे त्या प्रकारामध्ये कामानुसार त्याचे प्रकार पडले जातात. आपल्याला ज्या पद्धतीचं आपल्याला जे काम असेल ज्या पद्धतीचं आपल्याला तो ग्रू असेल त्या पद्धतीनुसार आपण त्या ठिकाणी त्या चिझलचा वापर करायचा असतो. त्याचबरोबर आपण आपण जर बघितलं असेल तर काही जॉबला आपल्याला त्या ठिकाणी बोरिंग केलेलं असतं, त्या ठिकाणी ड्रिलिंग केलं असतं. तर हे करण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने हँड ड्रिलचा वापर करतो. हँड ड्रिलला आपण त्या ठिकाणी हँड ड्रिलचा वापर सहाय्यक करून त्या ठिकाणी त्याला गोल राऊंड देऊ शकतो. त्याचबरोबर आपण जर गिरमीट असेल आपण बघितलं असेल घराचा दरवाजा असेल त्या दरवाजाची जी कडी असते त्या कडीला जर आपल्याला आपली जी फ्रेम असते त्या फ्रेमला होल पाडण्यासाठी आपण त्या ठिकाणी गिरमीटचा वापर करतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर आपण जेव्हा प्रॅक्टिकल करत असतो तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी आपली जी चिझल असेल, स्क्रू असेल तर त्या ठिकाणी पॅक करण्यासाठी आपण स्क्रू ड्रायव्हरचा वापर करतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर आपल्याला जर चिझलने आपल्याला एखादा भाग काढायचा आहे तर त्या ठिकाणी आपण त्या चिझलला आपला जो भाग काढण्यासाठी चिझल बरोबर आपला जो मॅलेट असतं मॅलेटला आपण चिझलवर मारून त्या ठिकाणी आपण तो भाग काढून घेत असतो. त्यासाठी आपल्याला लाकडीपासून बनवलेलं एक मॅलेट असतं. त्या मॅलेटचा वापर करून आपण चिझलिंग करू शकतो. चिझलिंग करत असताना आपण मॅलेटचा वापर यासाठी करत असतो की आपलं जे हँडल आहे हे हँडल आपल्या हातामध्ये असतं आणि हातामध्ये असताना आपण जर त्या ठिकाणी हॅमरचा वापर केला तर चिझलचे जी मूठ असते ती फुटण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आपण काय करतो आपलं जर जॉबचं काम जर चांगला ॲक्युरेट येण्यासाठी आपण त्या ठिकाणी लाकडी मॅलेटचा वापर करत असतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर जर आपल्याला जर ॲक्युरेट एकदम फिनिशिंग जॉब जर करायचा असेल
त्याचबरोबर आपल्याला तो जॉब व्यवस्थित दिसण्यासाठी आणि जॉबला फिनिशिंग येण्यासाठी आपण त्या ठिकाणी आपल्या ज्या फाईल्स असतात त्यामध्ये आपण राऊंड फाईल असते, हाफ राऊंड फाईल असते, फ्लॅट फाईल असते. त्या फाईलचा वापर करून त्या ठिकाणी आपण आपला जो नको असलेला भाग आणि आपल्याला व्यवस्थित दिसण्यासाठी आपण त्या ठिकाणी आपण ह्या फाईलचा वापर करत असतो. अशा प्रकारे आपण जर बघितलं असेल तर आपल्याला जे फर्निचर मेकिंग मधून आता ॲडव्हान्स कार्पेंट्री वर्कमध्ये कोणकोणते टूल्स वापरले जातात आणि त्यापासून आपल्याला कशा प्रकारे आपला जे प्रॅक्टिकल आहे आणि आपला जो जॉब आहे तो कशा प्रकारे आपण पूर्ण करू शकतो, कोणकोणते इन्स्ट्रुमेंट वापरतात, कोणकोणते मेजरिंग टूल्स वापरतात, त्याचबरोबर कटिंग टूल्स वापरतात, त्याचबरोबर आपण प्लॅनिंग टूल्स बघितले. आपण असे कोणकोणते टूल्स वापरून आपलं जे प्रॅक्टिकल आहे, आपला जो जॉब आहे कशा प्रकारे आपण पूर्ण करू शकतो हे आपण या ठिकाणी बघितलं. आपलं जसं हे प्रॅक्टिकलमध्ये आपलं जसं प्रॅक्टिकल करायचं आहे त्याचबरोबर आपण मागच्या सेमला जसे आपण ह्या सब्जेक्टवर मायक्रो प्रोजेक्ट केले तशाच पद्धतीचे मायक्रो प्रोजेक्ट आपल्याला ह्या सेमला पण करायचे आहे. त्याचबरोबर ते मायक्रो प्रोजेक्ट तुम्हाला त्या ग्रुपला आपण त्या ठिकाणी अलाउड करणार आहोत. मायक्रो प्रोजेक्ट कोणकोणते असणार आहे आणि रोल नंबरनुसार कोणकोणते कोणकोणते मायक्रो प्रोजेक्ट असणार आहे हे तुम्हाला अलोकेशन केलं जाईल. त्यानुसार तुम्हाला ते मायक्रो प्रोजेक्ट हे बनवायचे आहे. बनवल्यानंतर ते फिजिकली देता आले, फिजिकली द्या. आपल्याला जे मागच्या वेळेस जसं झालं तसं न करता आपल्याला ते जास्तीत जास्त कसे जमा होतील आपल्याकडे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याचबरोबर आता आपण बघणार आहोत तो म्हणजे मशीन शॉप. पवार सर, पवार सर. हो हो, एक मिनिट. हॅलो, हां, मे ऑडिबल? ओके. मशीन शॉप बद्दल हां, सगळ्यात प्रथम मशीन शॉप मागच्या वर्षी तुम्हाला फर्स्ट सेमला नव्हता. तर आता सेकंड सेमला मशीन शॉप तुम्हाला असेल. तर मशीन शॉप मध्ये आपल्याला प्रामुख्याने जर स्टडी करायचा जर असेल तर तो म्हणजे लेथ मशीन. सपोज लेथ मशीन काय कन्सेप्ट असेल कोणी सांगू शकेल का? बघितलंय कोणी कुठे लेथ मशीन वगैरे? मे ऑडिबल ऑल स्टुडंट? Yes, येस sir. सर. हां, तर लेथ मशीन बघितलंय कुठं? मशीन शॉप लेथ मशीन. एनीबडी? नाही? ओके. तर आता मेन म्हणजे लेथ मशीनची कन्सेप्ट
सपोज तुम्ही जर कुंभाराकडे जर मडकं बनवताना जर बघितलं असेल तर तिथं मडकं बनवताना काय असतं की एक बेस असतो, बेसवरती एक व्हील असतो आणि त्या व्हील वरती एक मातीचा गोळा पूर्ण असा बनवून तो त्या मातीच्या गोळ्या व्हील वरती टाकला जातो आणि त्याला एक ॲज अ मोशन दिलं जातं, गती दिली जाते आणि त्या गतीमध्ये हँडच्या स्किलने एक शेप दिला जातो आणि त्यानुसार मग तुमचं जे मडका असेल किंवा मडचा पॉट जो असेल तर तो बनवला जातो. तर तीच कन्सेप्ट आपली इथं फक्त तिकडे हँडमेड आहे, आपल्याकडं इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रिकल सप्लाय देऊन आणि ते मशीन रन केलं जातं. सपोज आता तुम्ही जर पहिल्यांदा जर बघितलं लेथ मशीनचं जर पहिल्यांदा पार्ट बघितला तर तो म्हणजे आपल्याकडं 3 फेज मोटर असते. 3 फेज मोटरचा यूज काय असतो की जे पण आपला हेड स्टॉक आहे, हेड स्टॉकला मोशन देण्यासाठी 3 फेज मोटरचा यूज केला जातो. मग तुम्ही म्हणाल की सर हेड स्टॉक काय असतो? हेड स्टॉक जे पण आपला पूर्ण जसं आपला हृदय असतं, किडनीज असतात, ते सगळे एका याला एंगेज असतात, एकमेकाला एंगेज असतात. तसंच पूर्ण आपला हेड स्टॉक जो असतो तो लिव्हर ॲज अ गिअरने पूर्ण स्वयंचलित असतो. म्हणजे मोटर फिरली की पूर्ण तुमचा हेड स्टॉक फिरेल. हेड स्टॉक म्हणजे जे गिअर्स पूर्ण अटॅच असतात, गिअर चेन असते, तर ती गिअर चेन फिरवली की तुमचा हेड स्टॉक फिरतो आणि हेड स्टॉकला अटॅच असतो तो म्हणजे आपला चक. आता चक म्हणजे काय? तर चक म्हणजे क्लॅम्पिंग डिव्हाइस. चक ॲज अ क्लॅम्पिंग डिव्हाइस. जो पण आपला वर्कपीस असेल, रॉ मटेरियल असेल, त्याला क्लॅम्प करण्यासाठी, घट्ट पकडण्यासाठी चकचा यूज केला जातो. आता चक मध्ये पण टाइप्स असतात, फोरजा चक, थ्रीजा चक, मॅग्नेटिक चक, इंडक्शन चक. पण आपल्याकडे मोस्टली थ्रीजा चक आणि फोरजा चक वापरतात. आता फोरजा चक म्हणजे काय आणि थ्रीजा चक म्हणजे काय? फोरजा चक म्हणजे एकदम पॅरलल, 4 साईडला एकदम पॅरलल, समोरासमोर समोरासमोर बाजूला 4 चक लिव्हर्स असतात, त्याला आपण लिव्हर्स म्हणतो. चक मध्ये समोरासमोरच्या बाजूला लिव्हर्स असतात, त्या एक टाईट केली की ते सिंगल ऑपरेट होते, सेकंड सिंगल ऑपरेट होते, थर्ड सिंगल ऑपरेट होते आणि फोर्थ सेल्फ सिंगल ऑपरेट होते. तर मग यामध्ये काय आहे की फोर्जामध्ये जे पण काही ऑड जॉब असतील, ऑड जॉब लाईक जे पण आपले टायर्सचे ड्रम असतील किंवा मोठे मोठे जॉब असतील, गिअर बॉक्स असतील, गिअर असतील, हे काही आपल्याला थ्रीजा चकवरती आपल्याला एवढे माउंट पण नाही होत आणि ट्रू पण व्यवस्थित त्याला जे गिअर्स असतील मोठे मोठे तर ते व्यवस्थित ते फोरजा चकवरती ट्रू व्हायला मदत होते. आणि क्लॅम्पिंग जी डिव्हाइस असतो म्हणजे क्लॅम्प जो असतो ते पकडण्याची जी कॅपॅसिटी असते तर ती फोरजा चकमध्ये जास्त असते. त्यामुळं इंडस्ट्री सेक्टरमध्ये जर तुम्ही बघितलं तर पूर्णपणे फोरजा चक ॲज अ ॲक्युरेसीसाठी आणि क्लॅम्पिंग डिव्हाइससाठी फोरजा चक यूज करतात. आता तुम्ही जर थ्रीजा चकचा स्टडी केला तर थ्रीजा चक कसा असतो की आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त प्रोडक्शन जर काढायचं असेल, आपल्याला खूप लवकर आपला जॉब जो असेल, ऑब्जेक्ट असेल, जर ट्रू करायचं जर असेल तर तिथे आपण थ्रीजाचा यूज होतो. मग आपल्याकडं जे मशीन आहे त्याला थ्रीजा चक आहे. फोरजा चक ॲज अ ज्यावेळेस मोठे मोठे जॉब असतात, ऑर्डर जॉब असतात, तर त्याला क्लॅम्पिंग करण्यासाठी फोरजा आणि थ्रीजा आणि फोरजामध्ये डिफरन्स व्यवस्थित समजला असेल तुम्हाला. त्यानंतर चकच्या समोरच्या बाजूला जो असतो आपला टेल स्टॉक हा बेडवरती माउंट केलेला असतो. टेल स्टॉकचा यूज ॲज अ ड्रिलिंग करणं, बोरिंग करणं, रेमिंग करणं, टॅपिंग करणं आणि जे पण ऑड जॉब आहे, ऑड जॉब म्हणजे मोठे मोठे जॉब, तर त्या मोठ्या मोठ्या जॉबला सपोर्ट देणं आणि थ्रेडिंगच्या ऑपरेशनसाठी सपोर्ट देणं, या सगळ्या ऑपरेशनसाठी टेल स्टॉकचा यूज होतो. त्यानंतर आपला टेल स्टॉकच्या खाली जो असेल, टेल स्टॉक ज्याच्यावर स्थिर असेल
तो म्हणजे बेड. बेड ॲज अ बेडचे पण टाईप भरपूर आहेत. आता आपल्याकडे जर बघितला तर व्ही बेड आहे आणि फ्लॅट बेड आहे. सर्क्युलर हाफ सर्कल बेड असतो, कोनिकल बेड असतो. तर मोस्टली आपल्याकडे आता जो असेल तो फ्लॅट बेड आणि बेड. तर बेडचा उपयोग काय की ॲप्रॉन बॉक्स आणि टेल स्टॉकला माउंट करणे किंवा स्थिर करणे, याचा यूज बेड करतो. त्यानंतर बेडवरतीच आणखीन एक जो पार्ट आहे तो म्हणजे कॅरेज. आता कॅरेजमध्ये फर्स्ट जर तुम्ही बघाल तर कॅरेजमध्ये फर्स्ट पार्ट जो असतो तो टूल पोस्ट. टूल पोस्टचा पर्पज आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो पण कटिंग टूल, जे कटिंग वेपन आहे आपल्याला, जसं एखाद्या युद्धाची वेपन असतं, तलवार वगैरे, भाला वगैरे, तसं आपलं वेपन काय आहे, याचं कटिंग टूल्स सिंगल पॉईंट कटिंग टूल्स. बरोबर. ते आपण टूल्स वगैरे ते नंतरच्या प्रॅक्टिकलला बघू. बेसिकली आपण फक्त आज जो डिस्कस करतोय तो फक्त लेथ मशीनचा. लेथ मशीन, सिंगल पॉईंट कटिंग टूल्स, टूल पोस्ट. बरोबर. टूल पोस्टच्या खाली जर असतो तो कंपाऊंड स्लाइड. कंपाऊंड स्लाइडला काय यूज आहे की जो पण आपला टूल पोस्ट आपल्याला रिव्हर्स फॉरवर्ड घेण्यासाठी टूल पोस्टचा त्या कंपाऊंड स्लाइडचा यूज होतो. त्यानंतर याच्या खाली माउंट असेल तो क्रॉस स्लाइड असेल. क्रॉस स्लाइडचा यूज काय आहे की आपला जो पण टूल पोस्ट असेल तर आपल्याला टेपर टर्निंगचं जे ऑपरेशन असेल, टेपर टर्निंग किंवा थ्रेडिंग वगैरे किंवा प्लेन टर्निंग, हे जे काही ऑपरेशन असेल तर त्या ऑपरेशनला आपल्याला रिव्हर्स फॉरवर्ड घेण्यासाठी त्याचा यूज होतो. त्यानंतर ॲप्रॉनमध्ये मिडल सेंटरला व्हील्स असतात, हँड व्हील्स असतात, गोल व्हील्स असतात, त्याला आपण हँडव्हील म्हणतो. हँडव्हीलचा यूज काय होतो, जो टूल पोस्टला मध्यभागी जो अटॅच आहे तो छोटा हँडव्हील, त्याचा यूज म्हणजे आपला जो टूल पोस्ट असेल, कंपाऊंड स्लाइड असेल, त्याला आपल्या ज्या वर्किंग साईडने रिव्हर्स फॉरवर्ड घेण्यासाठी. आणि त्यानंतर जो मोठा जो हँडव्हील असेल तर तो त्या हँडव्हीलचा यूज काय असेल की आपला जो ॲप्रॉन बॉक्स असेल त्या ॲप्रॉन बॉक्सला जे पण काही आपण ऑपरेशन करतो ते ऑपरेशन व्यवस्थित करण्यासाठी रिव्हर्स आणि फॉरवर्ड घेण्यासाठी. ॲप्रॉन बॉक्सचा जो मोठा व्हील असेल त्या व्हीलचा यूज काय आहे, तर आपला जो ॲप्रॉन बॉक्स आहे त्याला रिव्हर्स आणि फॉरवर्ड आपल्याला जे पण काही ऑपरेशन करायचं आहे, थ्रेडिंग असेल, टर्निंग असेल, ग्रुविंग असेल, जे पण काही ऑपरेशन असेल त्या ऑपरेशनला रिव्हर्स फॉरवर्ड घेण्यासाठी त्याचा यूज होतो. त्यानंतर लेथ मशीनच्या ॲप्रॉन बॉक्सला अटॅच असलेला एक रॉड असतो, एक मोठासा रॉड असतो, तर त्याला लीड स्क्रू म्हणतात, लीड स्क्रू. आणि त्याच्यावरती लीड स्क्रूवरती ॲक्मे थ्रेड असतात. बरोबर. लीड स्क्रूचा यूज काय आहे का ज्यावेळेस आपल्याला थ्रेडिंगचं ऑपरेशन करायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला ऑटोमेशनमध्ये जे आपलं मशीन आहे ते मशीन ऑटोमेशनमध्ये रन करण्यासाठी लीड स्क्रूचा यूज होतो. आणि आपली जी गिअर चेन आहे, मी मगाशी सांगितलं की पूर्ण आपला हेड स्टॉक कशाने अटॅच आहे, जे गिअर्स आहे ते गिअर्स प्रत्येक जण एकमेकात असेंबल आहे. तर ती जी गिअर चेन आहे ती गिअर चेन व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी लीड स्क्रूचा यूज होतो. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर आपला लेथ मशीनचा स्विच ऑन ऑफ करण्यासाठीचा स्विच असेल तुमच्या लेफ्ट हँड साईडला, तर ऑन ऑफ करण्यासाठी एक स्विच असेल. त्याच्यानंतर मागे जर बघितलं हेडस्टॉकमध्ये गिअरचा पूर्ण गिअर चेन असते, एकमेकांमध्ये अडकलेला असतो. त्याच्यानंतर मागच्या साईडला आपल्याला थ्रेडिंग चार्ट असेल. थ्रेडिंग चार्टमध्ये काय आहे की आपल्याला ज्या पिचमध्ये तुम्ही शिकला असाल पिच वगैरे, तर आपल्याला ज्या पण पद्धतीचे थ्रेड्स आपल्याला कटिंग करायचे, थ्रेड्स पाडायचे, थ्रेड्स क्रिएट करायचे, तर त्या पद्धतीने आपल्याला तिथे थ्रेडिंगचा चार्ट दिलेला आहे का या लिव्हरला अटॅच केल्यानंतर तुम्ही या टाईपचे तुम्ही थ्रेड पाडू शकाल. बरोबर. तर त्याच्यामध्ये असेल ABCD. आता सपोज आपल्याला 2.5 mm चे थ्रेड पाडायचे असतील तर मी डायमीटर घेतलं M18 किंवा M16 किंवा M20, तर मग आपल्याला 2.5 थ्रेड पाडायचे. मग मी काय करेल, एक 40चा, एक 60चा, एक 80चा आणि एक 127चा
जो पण लिव्हर आहे तो एकमेकांमध्ये सेट केल्याच्या नंतर आपल्याला 2.5 चे जे थ्रेड आहे ते पाडले जाते. त्यानंतर जसं आपल्याला स्टँडिंग उभं राहण्यासाठी लेग्सची गरज आहे, तसं लेथ मशीनच्या उभं राहण्यासाठी त्याला लेग्स आहे खाली. तर ते लेग्स म्हणजे त्याचं स्टँडिंग उभं राहण्यासाठी त्याला बेस दिलेला आहे. त्यानंतर जे पण आपलं वर्किंग होईल, आपण कोणतंही वर्किंग करू, टर्निंग असेल, फेसिंग असेल, थ्रेडिंग असेल, त्याच्यानंतर मग आपल्याला जे पण काही रॉ मटेरियल निघेल किंवा जे पण आपलं कुलंट वगैरे असेल ते कुलंट सगळं जर जिथं कलेक्ट केलं जातं तर तो पार्ट म्हणजे आपला ट्रे असेल. जे पण वेस्ट मटेरियल किंवा रॉ मटेरियल असेल तर ते जिथं कलेक्ट होतं तो खाली ट्रे असेल. त्यानंतर मशीनच्या खाली एक बॉक्स दिला जातो, त्याच्यावरती मोटर अटॅच असते. तर त्याच्यामध्ये जो बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये कुलंट याचं काय की वॉटर प्लस सोल्युबल ऑइल. कुलंट म्हणजे काय, वॉटर प्लस सोल्युबल ऑइल हे मिक्स असतं आणि तेच जे टँकमध्ये जे पाणी सोल्युबल ऑइल असतं, सिंथेटिक ऑइल असतं, तर तेच वरती पंपच्या सहाय्याने किंवा मोटरच्या सहाय्याने आपल्या जे पण आपण वर्किंग करतो त्याच्यावरती आपण टूलवरती किंवा जॉबवरती टाकलं जातं. तर ते तुम्ही म्हणाल की सर हे कुलंट का वापरता? ज्या वेळेस आपण वर्किंग करतो टूलमध्ये आणि जॉबमध्ये फ्रिक्शन क्रिएट होऊन फ्रिक्शन क्रिएट होऊन तिथलं टेम्परेचर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तिथलं टेम्परेचर वाढणार आहे आणि ते टेम्परेचर वाढल्याच्या नंतर आपला जो पण टूल असेल त्या टूलचा पॉइंट बर्न होऊन जातो म्हणजे काय का तो पूर्ण जळून जातो. मग परत आपल्याला काय करावं लागतं की तो टूल काढून आणि परत आपल्याला ग्राइंडिंग करून त्याला टूलला शार्प बनावं लागतं आणि परत सेट करून त्याला ऑपरेट करावं लागतं. तर मग टूलचा आणि जॉबचा टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण कूलंट यूज करतो किंवा आपल्या टूलची लाईफ जास्त काळ टिकावी त्याच्यासाठी आपण कूलंटचा यूज करतो. बरोबर. त्यानंतर आपला जो नेक्स्ट भाग असेल तर तो आपला एक की मगाशी मी सांगितलं की चकला वरून फिक्स करण्यासाठी किंवा ओपन करण्यासाठी एक की असते, त्याला आपण चक की म्हणतो. ज्यावेळेस तुमचं ऍक्च्युअल प्रॅक्टिकल आता ऑनलाईन होईल तर त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित समजवल्या जातील. एक चकची की असते, त्याला फिक्स ओपन करणे आणि टाईट करण्यासाठी त्याला चकची की असते. तसेच टूल पोस्ट आहे, टूल पोस्टचा आपला टूल ज्यावेळेस आपल्याला बर्न होईल किंवा जळेल त्याला ओपन करण्यासाठी आणि क्लोज करण्यासाठी एक की असते, त्याला टूल पोस्ट की म्हणतात. बरोबर. आता हे सगळं झाला लेथ मशीनचा पूर्ण पार्ट. आता लेथ मशीनचे सगळे पार्ट्स वगैरे तुम्हाला ज्यावेळेस ऍक्च्युअल प्रॅक्टिकल होईल त्यावेळेस व्यवस्थित आणखीन समजवलं जाईल. याच्यामध्ये आता कोणाला काही प्रॉब्लेम वाटतोय का समजलं नाही बॉस? हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? सर नाही आहे काही प्रॉब्लेम. हा सर. हा तर जे मी सांगितलं तर त्याच्यात कोणाला काही समजलं नाहीये असं कोणी आहे का? नाही. ओके. हा तर त्यानंतर आणखीन दुसरा पार्ट म्हणजे जसं लेथ मशीन मेन आहे आपल्या मशीन शॉपमध्ये तसंच आपला आणखीन एक दुसरं वेपन असेल तर ते व्हर्नियर कॅलिपर. तुम्ही व्हर्नियर कॅलिपर शिकला असाल. हा, व्हर्नियर कॅलिपर माहिती आहे ना सगळ्यांना? व्हर्नियर कॅलिपर हो सर. काय लिस्ट काउंट आहे व्हर्नियर कॅलिपरचा? लिस्ट काउंट म्हणजे काय माहिती आहे ना? 0.02. यस, व्हेरी गुड. आणखीन कोणी? काय लिस्ट काउंट? 0.01. 0.01. 1 mm. 1. ओके, व्हेरी गुड. हा, आणखीन दुसरं कोणी अजून? मी व्हर्नियर कॅलिपर विचारतो, मायक्रोमीटर विचारत नाहीये.
0.001 सेंटीमीटर. फार तुझा आवाज नाही आला बाळा. सर 0.001 सेंटीमीटर. 0.01. आणखीन कोणी? बरं ठीक आहे, तो पार्ट आपण नंतर बघू. पहिल्यांदा व्हर्नियर कॅलिपर. व्हर्नियर कॅलिपर जर तुम्ही बघाल तर त्याला मेन स्केल असतं, मध्यभागी जे असतं त्याला मेन स्केल असतं. साईडने दोघं पण खाली आणि वरती त्याला व्हर्नियर स्केल असतं, बरोबर ना. तर त्यानंतर वरती आउटर डायमीटरसाठी 2 बैलाच्या आकाराच्या शिंग असतात, त्या जॉ असतात, त्याला जॉ म्हणतात. शिंगे नाही म्हणत, जॉ म्हणतात त्याला. अप्पर जॉ आणि लोअर जॉ. अप्पर जॉने काय आहे की जे आपलं इनर डायमीटर जे असेल तर ते इनर डायमीटर आपल्याला चेक करता येतं, आणि ज्या लोअर जॉ असतील तर त्या लोअर जॉला आपल्याला आउटर डायमीटर जे असेल तर ते आपण आउटर डायमीटर आपण चेक करू शकतो. आणि ज्यावेळेस आपण व्हर्नियर ओपन करतो आणि ओपन केल्याच्या नंतर एक अशी स्ट्रीप बाहेर निघते, तर त्या स्ट्रीपने आपल्याला आपली जे काही डेप्थ असेल, खोली असेल, तर ती डेप्थ आपल्याला मोजता येते, बरोबर. हा झाला व्हर्नियर कॅलिपरचा भाग. तर आता काही जण म्हणताय की व्हर्नियर कॅलिपरचं लिस्ट काउंट 0.1 असेल, 0.01 असेल, काही म्हणतात की 0.2 असेल. फर्स्ट इयरला शिकलात ना तुम्ही, फर्स्ट सेमिस्टरला शिकला ना. व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट 0.02. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं व्यवस्थित. हॅलो, आवाज येतो माझा? येस सर. येस. तर ते 0.02 कसं आणि मायक्रोमीटरचं 0.01 कसा, तर हे ज्या वेळेस आपलं ऍक्च्युअल प्रॅक्टिकल होईल तर त्यावेळेस व्यवस्थित क्लिअरफुली समजावून सांगितलं जाईल. कारण मुलं इंजिनियर होता पण व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट माहीत नसतो. तर त्यामुळे ज्या वेळेस आपण इंडस्ट्रीमध्ये कुठेही वर्क करतो तर साधे साधे वर्कर लोक आपली इज्जत काढून जातात. साहेबाला व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट माहिती नाहीये, म्हणजे त्याच्यावरून आपली लायकी कळून जाते, बरोबर. कोणालाही विचारलं तर तेच सांगतात व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट 0.01. हा, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. हा, आणि त्यानंतर आता मेन जो असेल आपला सेफ्टी प्रिकॉशन. ज्यावेळेस आपण मशीनवरती वर्क करतो त्यावेळेस आपल्याला सेफ्टी प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं असतं. का, तर सपोज आपण एखादी 2 व्हीलर चालवतो किंवा 4 व्हीलर चालवतो. ज्यावेळेस आपण कोणतीही बाईक वगैरे चालवतो किंवा 4 व्हीलर चालवतो तर आपलं कॉन्सन्ट्रेशन आपण एकदम समोर ठेवतो, आपलं कॉन्सन्ट्रेशन स्टेरिंगवर ठेवतो, मिरर्सवरती ठेवतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर व्यवस्थित केल्या, कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित केलं तर आपली जी गाडी असेल तर ती व्यवस्थित एकदम सरळ वेणी चालेल. नाहीतर काय होतं ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. हा, बरोबर आहे की नाही. तर सेफ्टी प्रिकॉशन म्हणजे कोण, काही सांगू शकेल का? पहिले तर दोघांनी पण चांगलं सांगितलंय, जाधव सर आणि रुपवते सरांनी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित क्लिअर करून सांगितलंय. तरी पण एक सेफ्टी प्रिकॉशन म्हणजे काय, कोणी सांगू शकेल का? To wear safety glasses. येस, व्हेरी गुड. मशीनवरती वर्क करताना मागच्या वर्षी तुम्हाला मशीन शॉप नव्हता, या वर्षी आहे, तर त्यामुळे मी व्यवस्थित तुम्हाला क्लिअर कट करून देतोय. हा, सेफ्टी ग्लासेस. आणखीन बाकीचे झोपले की काय? अर्जुन साबळे आहे का ऑनलाईन? Present, sir. हा, बोल. सेफ्टी, मशीनवरती वर्क करायचं आहे, सपोज
तर तू काय प्रिकॉशन घेशील? नाही माहिती? सपोज तुझी गाडी चालवायची तुला, गाडी चालवताना काय काय प्रिकॉशन घेशील? सीट बेल्ट. येस, व्हेरी गुड. सीट बेल्ट. आणखी? ड्रायव्हिंग लायसन्स. येस, व्हेरी गुड. ड्रायव्हिंग लायसन्स. एक्सेट्रा. बस एवढ्याच वस्तू. स्पीड लिमिट पाहिजे सर. हा हा? येस. स्पीड लिमिट. येस, व्हेरी गुड. स्पीड लिमिट. पीयूष देशमुख, बोलवा. आहे ना? ऑनलाईन आहे ना? हॅलो. हा, बोल. हॅलो सर, आवाज येतोय का? हा, प्रज्योत बांगरे आहे का? येस सेफ्टी सर. प्रिकॉशन सांग. सेफ्टी प्रिकॉशन सांग. सर कशाचे सर? हा? म्हणजे जाळ नाही लागू म्हणून काय? म्हणजे फायर एक्सटिंग्विशर, वॉटर असं. हॅलो. हॅलो हा, सर, जाळ लागू नये म्हणून काय? किंवा असं इलेक्ट्रिसिटी शॉर्ट सर्किट? मशीन वरती वर्क करायचंय तुला, मशीन वरती वर्क करायचंय, काय प्रिकॉशन घेशील? ऍप्रॉन सर. ऍप्रॉन, शूज घालायचे. हा, हँड ग्लोव्ह. हँड ऍप्रॉन. ग्लोव्ह. हा हँड हा, ग्लोव्ह. व्हेरी गुड. व्हेरी गुड. हेल्मेट. हेल्मेट. मशीन वरती काय मतलब गरज आहे म्हणजे हेल्मेटची? हेल्मेट नाही म्हणजे ना सर, ती डोक्याला लागू नये म्हणून काही जॉब बी बुडलं तर त्याच्यावरच म्हणजे. बरं, ठीक आहे, चल. प्रतीक, प्रतीक सांग मला. आहे का ऑनलाईन? रवींद्र, प्रतीक. श्रीजय पाटील, येस सर. सोम जगताप. हा, बोल बाळ. सेफ्टी प्रिकॉशन काय आहे सांग. सेफ्टी प्रिकॉशन का बाळगलं पाहिजे? त्याच्याने आपली लाईफ सेफ राहते आणि बरोबर. आपली पण आणि दुसऱ्यांची पण सेफ राहते. बरोबर. आपण पण सेफ असतो आणि जो पण आपल्या काही सोबत जे असतील तर त्यांची पण सेफ लाईफ असते. बरोबर. हा, तर सेफ्टी प्रिकॉशन म्हणजे काय की स्वतःची काळजी घेणे आणि दुसऱ्यांनाही सेफ ठेवणे. तर ज्या वेळेस आपण मशीनवरती वर्क करतो, मशीनवरती वर्क केल्याच्या नंतर फर्स्ट म्हणजे मशीनची व्यवस्थित जर आपल्याला माहिती असेल तरच मशीन हँडलिंग करा. नाहीतर काय आहे की सपोज आपल्याला मशीनची काही माहिती नाही आणि आपण वर्क करतोय, तर त्यावेळेस काय होतं की आपल्याला इन्फॉर्मेशन चुकीची किंवा इन्फॉर्मेशन माहीत नसते, त्यामुळं ॲक्सिडेंटचे प्रमाण जास्त असते त्यामध्ये, त्या केसमध्ये. आणि त्यानंतर मशीन चालू कंडिशनमध्ये आहे की नाही हे पहिल्यांदा चेक करून घ्या. बरोबर. त्याचा स्विच कसा आहे, कोणत्या साईडला फिरवला तर स्विच चालू होतो किंवा कोणत्या साईडला स्विच फिरवलं की बंद होतो, हे पण व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर ह्युमन सेफ्टीच्या बाबतीत काय आहे की आपल्याला पहिल्यांदा काय आहे की ज्या वेळेस आपण वर्किंग करतो तर शूज तुमचे कोणते असू द्या, नक्की सेफ्टी शूजच पाहिजे. सेफ्टी शूज नसले तरी चालतील, तुमचे स्पोर्ट्स शूज जरी असले कोणत्याही रंगाचे असू द्या, ते तुम्ही शूज घातलेच पाहिजे. घातलेच